जनसेवा नाट्य मंडळ टाकवे सविनय सादर करीत आहे मास्टर सूर्यकांत जाधव लिखित एक अंकी नाटिका बाप बाप लेखक व दिग्दर्शक मास्टर सुरेश जाधव सल्लागार सदाशिव रावते सूत्रधार विवेक रावते जगदीश शेवाळे प्रकाश योजना राजेंद्र कुंभार दत्तात्रय जाधव नेपथ्य बाबासाहेब पवार शिवाजी रावते नृत्य दिग्दर्शक योगेश पवार पार्श्वसंगीत स्वप्नील देसाई राजेंद्र पाळेकर रंगभूषा रज्जाक मुल्ला काशेगाव वेशभूषा तानाजी यवतकर साऊंड सिस्टीम भैरवनाथ साऊंड सिस्टीम पनुमळे निवेदक दिनेश यवतकर मधुरा बल्ला कार्यवाह अजित पुत्रे नाना मोहिते वैभव पाटील वसंत रावते कलाकार निवासच्या भूमिकेत नटसम्राट विजयकुमार रावते साऊच्या भूमिकेत समृद्धी जाधव कराड समृद्धी चव्हाण कराड नाटिकेला सुरुवात करत आहोत धन्यवाद हॅलो आपण कोण बोलतात नाही मी तुमचा आवाज ओळखला नाही आवाज ओळखीचा असेल तर ओळखीचा आहे कशाला सांगू हे बघा माझ्या माहितीप्रमाणे तुमचा आवाज ओळखीचा वाटत नाही हो तुमचा आवाज नाही ओळखला हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय हे बघा तुम्ही पुन्हा एकदा खात्री करा तुम्हाला कुणाशी बोलायचं होतं हो मी निवास मानेच बोलतोय काय माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे सेव आहे हे कसं शक्य आहे आपण कधीच ना कधी भेटलो कधी कुणाला संवाद झाला हो तुमचा आवाज बाईचा आहे 100% बरोबर आहे मी कुठे म्हणतो पुरुषाचा आहे तुमचा आवाज ओळखण्याचा खूप प्रयत्न केला नाही ओळखते अहो मोबाईल म्हणजे तुम्हाला टाइमपास चालू वाटते काय जेवलात का खालात का भाजी काय केले आमटी कशाची केली भाजीत मीठ होतं का आमटी तिखट होती का पटकन बोला आपण कोण बोलता नाही ओळख सॉरी अहो मी म्हणतो ओळख विसरण्याचा प्रश्नच येत नाही आपण ना कुठे कधी भेटलो ना कधी कुणाला फोन केला काय तू आशा शिंदे अरे वा अरे तू तर कॉलेजमध्ये बेस्ट कर चांदणी अरे अरे तुझा आवाज कसा विसरेल अरे पूर्णपणे ओळखलं 25 वर्षानंतर तुझा आवाज कानावर पडला अच्छा सॉरी मी तुझा आवाज ओळखू शकलो नाही पण मी म्हणतो माझा नंबर कुठून मिळाला का इच्छा असेल तर सर्व शक्य आहे म्हणतेस ते पण बरोबर आहे म्हणा तू सध्या कुठे राहतेस काय पुण्याला अरे वा छान मी गावीच असतो हा व्यवसाय करतो हे छोटासा स्वतःचा व्यवसाय आशा तुला आशा म्हणलं तर चालेल आम्ही नाही विचारलं बरं बायको नाही मुलगी आले हे आशा तुला नंतर फोन करतो ठेवतो पप्पा एवढा वेळ कोणावर बोलत होता अहो तुमचा फोन 1 तास झाला एंगेज लागतोय एवढा वेळ फोनवर बोलणं चांगलं नसतं ते जाऊ दे तुला घरी यायला 1 तास उशीर का झाला
अहो मला तेच फोनवर सांगायचं होतं, मला घरी यायला 1 तास उशीर होतोय म्हणून. मैत्रिणीचा वाढदिवस असेल, 1 तास उशीर येणार. हा, नाही बसणार विश्वास. हा घे मोबाईल, करा मैत्रिणीला फोन, नाही त्यातले वाढदिवसाचे फोटो बघा. हा राहू दे राहू दे. बर पप्पा, मी म्हणते तुम्ही एवढा वेळ कुणावर बोलत होता? मी ना मित्राबरोबर बोलतो. मला वाटलं मैत्रिणीचा फोन होता की काय. तुला जास्त का वाटलं? मित्राचा फोन असता तर लगेच कट करून मला लावला. बाळसाऊ कुठे आहेस, घरी कधी येणार? तू आता अहो रोज पेक्षा जास्त तेज वाटते तुमच्या चेहऱ्यावर. म्हणजे रोज मी आनंदी नसतो का? अहो रोज पेक्षा जास्त आनंदी वाटतंय आज. तुला असं पोळत का बोलते? अहो फोडत वगैरे काय नाही, जे सत्य आहे तेच बोलते. आज तुमचा मूड वेगळाच वाटतोय. सांगा ना पप्पा, फोन कुणाचा होता? अगं मगाशीच बोलू ना, मित्राचा फोन होता. बर बर, मला विश्वास बसला नाही म्हणून परत विचारलं, बस एवढंच. तर ते जाऊ दे, तुझी वाट बघून कुकरला डाळ भात लावलाय. अहो मला ते पण फोनवर सांगायचं होतं, मला घरी यायला 1 तास उशीर होतोय, तोपर्यंत तुम्ही कुकरला डाळ भात लावून ठेवा. पण तुमचा फोन 1 तास बिझी, आणि हो मैत्रिणीने पावभाजी पण पार्सल दिली. मग किती वेळ थांबणार आहे? जा जा जा, आवड जा तुझं. मला खूप भूक लागली. पप्पा आज काय विशेष? आज चक्क तुम्हाला भूक लागले, नाही तर इतर वेळेस मला सांगावं लागतं जेवायला चला म्हणून. वाजले किती? अहो आत्ता कुठे 9 वाजलेत. बरं बाबा, 9 तर 9. जा जा, तुझं तरी आवड. मुलगी वेळेवर घरी नाही आली की प्रत्येक बापाची काय अवस्था होते ते बाप झाल्याशिवाय कळत नाही. आशा शिंदे खूप हुशार आणि चांगली मुलगी. वर्गातील प्रत्येक मुलाला तिच्यावर मैत्री करायला आवडत होतं. तशी ती दिसायला एवढी सुंदर नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर तिचं ते स्मित हास्य प्रत्येक मुलाच्या मनात प्रेमळ भाव निर्माण करायचं. 25 वर्षापूर्वीच ते तिचं लावण्य अजूनही जुन्या आठवणीत घेऊन जात. आणि त्यावेळी मी लिहिलेली एक कविता मला अजूनही आठवते. आशा आशा नको तू दाखवू, मनाचा तोल कसा विसावू. आशा आशा नको तू दाखवू, मनाचा तोल कसा विसावू. गुलाबी मनाचा रंग कसा तोल, प्रेमाच्या पुन्हा मुठीत कशा. गुलाबी मनाचा रंग कसा दिसू, प्रेमाचा रंग कसा दिसू. प्रेमाची चांदणी आकाशात झुलते, रवी किरणाची सावली मनात. प्रेमाची चांदणी आकाशात झुलते, रवी किरणाची सावली मनात फुलते. वालीच्या जीवनात अशी प्रीत फुलते, दोन मनाची नाती कधीच जुळत नसते. वालीच्या जीवनात अशी प्रीत फुलते, दोन मनाची नाती कधीच जुळत नसते, कधीच जुळत नसते. हॅलो हॅलो, हा येतोय मी निघतोय. हे बघा, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आपली कोणतीही अडचण होऊ देणार नाही. आपलं म्हणणं बरोबर आहे. हा येतोय. पप्पा आज एवढेच घाईने कुठे निघाला? अगं एका व्यक्तीला अर्जंट भेटायचं. बरं नाश्ता? मग नाश्ता वगैरे ना मी बाहेरच करेन. बरं चहा तरी घ्या. पप्पा आज बाहेर गेलंच पाहिजे का? का ग सावं? नाही, थोडं बोलायचं होतं. आता लगेच बोला एवढं महत्वाचं आहे का? तसं नाही, खूप दिवसापासून बोलायचं ठरवते, पण राहून जाते. आपण संध्याकाळी बोलू ना. ठीक आहे.
तुला क्लासमध्ये जायचं होतं ना? हो, तुमची चावी घेतली का? हो. चल येतो. माझी आई कुठे आहे कोण जाणे. प्रत्येक क्षणाला तिची आठवण येते. पप्पांना हा प्रश्न विचारावा वाटतो, पण का कुणास ठाऊक ते धाडसच होत नाही. आई म्हणजे काय? आईचं सुखच माझ्या नशिबी नाही. माझी आई कशी होते ते सुद्धा आठवत नाही. या जगात ती जिवंत आहे की नाही ते सुद्धा माहित नाही. पण पप्पा मात्र तिच्या विना आयुष्य जगतायत. आता मात्र पप्पांना तिच्याविषयी विचारायलाच हवं. हॅलो, हा जय बोल. हो हो, मी घरीच आहे. पप्पा बाहेर गेले. हा, कधी येतील माहित नाही. अरे अजय, अजून मी घरी सांगू शकलेली नाही. अरे पप्पांना अनेक वेळा सांगायचं ठरवते, पण कसं सांगू तेच कळत नाहीये. नाही नाही, नको नको नको, आत्ताच तुझ्या आई बाबांना घेऊन येऊ नकोस. हो, मला आधी पप्पांना विश्वासात घेऊन बोलावं लागेल. हो हो, मी निश्चितच लवकर बोलण्याचा प्रयत्न करेल. हो, अरे मलाही वाटतं की रे, लपत छपत प्रेम करण्यापेक्षा लवकर लग्न करावं. आणि तशी आमची घरची परिस्थिती नाही रे. आई ही बाप लेकीच्या मधील माध्यम असतं. आई ही आईच असते रे. आणि तुलाही माहितीये माझी आई कुठे आहे ते अजून मलाच माहित नाही. आणि आता कसं सांगू पप्पांना की माझं एका मुलावर प्रेम आहे. नाही, पप्पांना कन्व्हिन्स करण्यासाठी अजून थोडा दिवस थांबावं लागेल. हो, मी लवकर बोलेन पप्पांशी. हो रे बाबा, आय लव्ह यू. ठेव का फोन? गुड डे. अजय अजय, आय लव्ह यू. अरे मी तुझ्या प्रेमात पडल्यापासून तुला एकही क्षण विसरता येत नाहीये. अरे मी तुझं रूप माझ्या डोळ्यात साठवून ठेवले. अरे तुला जशी लग्नाची घाई झाली ना तसंच मलाही वाटतंय. पण काय करायचं, मुलं पटकन घरी बोलू शकतात, तसं मुलींचं नसतं. त्यांना सर्व परिस्थितींचा विचार करावा. पण मी सांगून ठेवते, आपल्या प्रेमाचं रूपांतर निश्चितच विवाहात होईल. थोडा वेळ थांब ना.
होता अजयचा फोन. अगं तुझ्या भावाला ना लग्नाची खूप घाई झाली. त्याला वाटतं लग्न म्हणजे भाऊलावरीचा खेळ असतो. आलो म्हणत की शुभमंगल सावधान म्हणाय. हा अगं तो म्हणतोय आई बाबांना घेऊन येऊ का मागणी घालायला. हो ग त्याचं पण काही चुकत नाही. पण समजा पप्पा म्हणाले की एवढ्यात लग्न करायचं नाही तर त्यापेक्षा मलाच सांगावं लागेल ना की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि तुम्ही त्यासाठी परवानगी द्यावी म्हणून. आणि आता तूच सांग, पप्पांशिवाय जवळचं कुणी माझं आहे का. त्यांचं जीव की प्राण मीच आहे आणि त्यांच्या विरोधात मला काहीही निर्णय घ्यायचे नाहीयेत. हो अजयला थोडस समजावून सांग की एवढी घाई करू नकोस म्हणून. लग्न आणि संसार आयुष्यभर करायचा असतो. प्रेमाच्या आठवणीत जवळची नाती विसरायची नसतात. अगं त्याला सांग की प्रेमाच्या आठवणीत राहायला खूप मजा येते. अगं अगं तू हसतेस काय. तू तर कधी प्रेम केलं नाहीस, तुला प्रेमाचा अर्थ काय कळणार. पण मला मात्र प्रेमाबरोबर रक्ताची पवित्र नाती सांभाळून दुहेरी भूमिका निभावी लागणार आहे. बर ठीक आहे, आपण भेटल्यानंतर सविस्तर बोलू. बस आऊ बस. बस आऊ प्रत्येक वेळी म्हणत असतेस पप्पा तुमचे थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल, तुला काय सांगायचं आहे. पप्पा माझं वय 22 वर्ष पूर्ण झालं तरी सुद्धा तुम्ही आईबाबत काहीच सांगितलं नाही. खूप वर्ष विचार करते आई कुठे आहे, पण तुम्हाला विचारावं तर टेन्शन येईल म्हणून टाळत होते. आज निश्चय केला. तुला आज काय आवश्यकता वाटली आईची विचारपूस करावी. पप्पा याचा अर्थ तुम्हाला हा प्रश्न कधीच विचारू नये. तुला प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे, पण मी म्हणतो माझ्याकडून तुला आईपेक्षा काय कमी प्रेम मिळालं. मी तसं कुठं म्हणते, तुमच्याकडून खूप प्रेम भेटलं. आईची आठवणी झाली नाही, पण आज मी मोठी झाले. आई या शब्दाचा अर्थ कळतो. मुलींना आईची खूप गरज असते आणि मला हेही कळतंय तुम्ही तिची कधीच जाणीव भासू दिली नाही. पुरी कुणा कुणाच्या नशिबात आईचं प्रेम नसतं तर नाविलाज असतो. आणि आईची जागा कुणी भरून काढू शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही आईबाबत काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या मुलांना आईचं प्रेम कसं भेटतं हे पाहून माझ्या मनाला काय वाटलं असेल याची कधी कल्पना केलीत. पुरी एवढा मी लहान आहे, पण कुणा कुणाच्या नशिबात आईचं प्रेम नसतं त्याला नाईलाज असतो. पप्पा हे सर्व ठीक आहे, पण आईबाबाचं सत्य जाणून घ्यायला काय हरकत आहे. काही गोष्टी समजून न घेण्यात आनंद असतो. अगदी लहानपणापासून तुला आईचं सहवास ओळख नाही, मग एवढ्या मोठ्यापणे ती इच्छा कशाला व्यक्त करते. पप्पा मी अजूनही अंधारात राहावंसं वाटतंय तुम्हाला. अंधार आणि उजेड या दोन्ही गोष्टी आहेत. अंधार मिटवायचा असेल तर उजेडाची आवश्यकता असते आणि उजेड संपला की आपोआप अंधार होतो. हा जसा निसर्गाचा नियम. जसे सुख संपल्याशिवाय दुःख येत नाही आणि दुःख संपल्याशिवाय सुख येत नाही.
सुख दुःख येईल म्हणून कोणी जगायचं सोडत नसतं. मुलीच्या वाट्याला दुःखाच्या यातना येऊ नये एवढीच इच्छा. पप्पा, इच्छा खूप चांगली आहे, पण प्रत्येक गोष्ट इच्छेसारखी होत नसते. आजपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तुला काही त्रास होऊ नये म्हणून. पप्पा, त्रास खूप झालाय. हो, काय बोलतेस? या दोन्ही हाताने तुझं सर्व काही केलंय. पप्पा, तोच नेमका त्रास होतोय मला. काय बोलतेस? पप्पा, तुम्ही 22 वर्ष मला माझ्या आईपासून दूर ठेवले. तुम्ही खूप चूक केली. माझ्या मनाला काय वाटलं असेल? आई विना मुलीचं जीवन काय असतं हे मुलीच्या जन्माला गेल्याशिवाय कळत नाही. म्हणजे मी 22 वर्ष प्रकाशात सुंदर आहे असं वाटत ना? पप्पा, तुमच्या अंधारमय आयुष्याबरोबर मलाही अंधारात राहावं लागतंय हे विसरला? तुझ्या आयुष्यात काय केलं आता? कोणतं सुख कमी पडलं तुला? 22 वर्ष मला माझ्या आईपासून दूर ठेवलं. हे चूक लहान नाही, आणि आईच्या सुखापासून वंचित ठेवलं, तेही आयुष्यभर. त्या कालावधीत मी आयुष्यात प्रकाशात सुंदर आयुष्य जगतो असं वाटतं तुला? पप्पा, आई आणि वडील हे दोन भिन्न शब्द आहेत. आई या शब्दाच्या उच्चाराने बापाची व्याख्या पूर्ण होत नाही, आणि बाप या शब्दाच्या उच्चाराने आईची व्याख्या पूर्ण होत नाही. बापाची जबाबदारी खूप मोठी असते. कदाचित त्या आईला पूर्ण करता आली नसेल, पण आईची जागा बापाला घेता येत नाही असं म्हणायचं असेल तुला? लहानपणापासून हेच गणित सोडवायचा प्रयत्न करते. पुरुषाविना एकटी स्त्री राहू शकते, पण स्त्रीविना एकटा पुरुष कसा राहू शकतो? तरी सुद्धा आपण हे जीवन पत्नीविना जगतायत. हाच खूप मोठा त्रास होतोय मला. मी म्हणते, कशासाठी? काय साध्य करायचंय तुम्हाला? माझ्या चारित्र्यावर संशय घेत नाहीस ना? माझी आई कुठे आहे हे समजल्याशिवाय चारित्र्य या शब्दावर बोलता येणार नाही. साऊ, काय बोलतेस? याचं भान आहे का? होय पप्पा, माझ्या 22 वर्षाच्या आयुष्यात माझी आई कुठे आहे, ती काय करते, ती जिवंत आहे की नाही, हा साराच कसा काळा कुठ्ठ अंधार आहे. तुझ्या 22 वर्षाच्या कालावधीत मी प्रकाशात सुंदर आयुष्य जगतो असं वाटतं तुला? त्याच अंधारमय आयुष्याबरोबर मलाही अंधारात राहावं लागतंय हे विसरला? तुझ्या आयुष्यात काय केलं आता? कोणतं सुख कमी पडलं? आईच्या सुखापासून वंचित ठेवलं, तेही आयुष्यभर. म्हणजे आता मी लहान राहिलेली नाही. मी माझ्यावर नको तो आरोप करू नकोस. अगं, तुझ्या नशिबात आईचं सुख नव्हतं, त्यात माझा काय दोष? झाडाला वाटतं आपल्या फांदीवर सर्व फुलं फुलावीत, त्यांना फळं यावीत, परंतु काही कळ्या फुलण्या अगोदरच गळून पडतात, त्यात त्या झाडाचा काय दोष? तसंच माणसाच्या आयुष्याचं असतं. उगीच कटू सत्य ऐकण्यापेक्षा सुंदर आयुष्याचा आनंद घे, त्याचं समाधान असेल. पप्पा, कदाचित समाधान वाटेल, पण विरह तरी किती दिवस सहन करायचा? माझी आई कशी होती, ती कुणासारखी दिसायची, हे सारच कसं चार भिंती आड आहे. पप्पा, मला खरं काय ते कळायलाच हवं. पुरी एखादी गोष्ट कळून दुःख होण्यापेक्षा ती न समजलेली बरी, त्यात आनंद असतो. अन्यथा सुखाच्या मोहात कधी कधी दुःखाच्या सामोरे जावं लागतं. माणूस ऊन पावसाशिवाय जगू शकत नाही. संसार म्हणलं की सुख दुःख येतातच.
दुःखाचा पूर येईल म्हणून संसाराची नौका एका जागेवर थांबून पोट भरत नसतो, तिला प्रवास हा करावाच लागतो. कापड ठेवलेल्या दुधाला चांगली साई येईल म्हणून एकसारखा जाळ घालून चालत नाही, नाहीतर ते दूध वतू जातं. तेव्हा सुखाच्या नादात दुःखाचा चुटका बसू नये. पप्पा, याचा अर्थ आईविषयी काहीच विचारायचं नाही का? कोणीच्या गोष्टीचा त्रास किंवा दुःख होईल अशा गोष्टी दूर ठेवायच्या असतात. पप्पा, मी खूप एकाकी जीवन जगते. ह्या वयात तरी आई या शब्दाचा अर्थ कळायला हवा. आई या दोन शब्दांचं नातं फार मोठं असतं. सांगा ना पप्पा, माझी आई कुठे आहे? ती काय करते? पुरी उगीच सत्य जाणून घेण्याचा अट्टहास करू नकोस. पप्पा, खूप दिवसापासून मनात रुतलेलं सत्य जाणून घ्यायचंय. तुला सत्य जाणून घ्यायचंय? मग तर ऐक. तुझी आई या जगात जिवंत नाही. आई, माझी आई या जगात जिवंत नाही. आई, मला अगं कळायच्या अगोदरच तू निघून गेली. पप्पा, याचा अर्थ तुम्ही माझ्या आईचा गळा दाबून खून केला असं म्हणायचं असेल. मग एवढ्या तरुणपणात माझ्या आईचा मृत्यू झालाच कसा? आता नको तोच प्रश्न विचारू नकोस. तुला समजलं ना? ती या जगात जिवंत नाही. माझी आई कशी गेली ते कळायला नको का? तिची माहिती द्यायला एवढा नकार का देता? मला तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तिनं माझं ऐकलं असतं तर एवढं झालंच नसतं. मला वाटलं दोघांचं पटत नसेल म्हणून झाले असतील वेगळे. येतील कधीतरी एकत्रित. तसं असतं तर कदाचित तू तिच्याकडे राहिला असतीस. ते का बरं? तुझ्या आईचा स्वभाव खूप हट्टील होता. असा कोणता हट्टीलपणा केला होता तिने? 25 वर्षापूर्वी पुण्यात एका MIDC एका छोट्या कंपनीत मी नोकरी करत होतो. पगार कमी असल्या कारणाने संसाराचा गाडा चालवत असताना खूप त्रास व्हायचा. अशा अवस्थेत कंपनीने कामगार कपात केली. त्यामध्ये माझी नोकरी गेली. मी बेकार झालो. घरात पैशाची अडचण भासत होतीस. त्यावेळी तू केवळ 6 महिन्याची होतीस. शिमाने नोकरी करण्याचा हट्ट केला. माझ्या माघारी ती ठिकठिकाणी अर्ज करू लागली. मी तिला खूप समजावून सांगत होतो, तुला नोकरी करायचीच आहे तर थोडे दिवस थांब. चाऊला 2-2.5 वर्षाची होऊ दे, मग नोकरी कर. परंतु तिनं माझं ऐकलं नाही. तिच्या नशिबाने पुण्यात एका चांगल्या कंपनीत तिला नोकरी मिळाली. त्यावेळी तुझं वय केवळ 10 महिन्याचे असते. तुला घेऊन ती पुण्याला गेली. मी तिला खूप समजावून सांगत होतो, परंतु तिनं माझं ऐकलं नाही. तुला पाळणा घरात ठेवून ती जॉब करत होती. मग पुढे काय झालं? माझी नोकरी गेल्यानंतर एक स्वतःचा व्यवसाय चालू केला. माझा व्यवसाय इथं, तिची नोकरी पुण्यात. तुझ्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नव्हता. एके दिवशी ती कामावरून घरी परत येत असताना तिच्या गाडीचा अपघात झाला. हॉस्पिटलमधून मला फोन आला. मी पुण्याला गेलो तर तिची अवस्था गंभीर होती. तिचा जिवंत राहण्याचा आत्मविश्वास संपला होता. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी दिली नाही. 2-4 दिवसाची सोबती होती. मग पुढे तिला पुढचं मरण दिसल्यानंतर तिनं माझ्याकडून वचन घेतलं,
माझ्या साऊचा तुम्ही स्वतः सांभाळ करा. तिला कोणतंही दुःख देऊ नका. तिला सुखात ठेवा. ती जाईपर्यंत तिच्या ओठावर एकच शब्द होता, तो म्हणजे माझ्या साऊचा चांगला सांभाळ करा. माझा हात हातात घेऊन तिनं प्राण सोडला. केवळ तुला दुःख होऊ नये म्हणून ही गोष्ट सांगत नव्हतो. बावीस वर्ष हृदयात साठवलेला असलेला आज कुठे वाटून आली. आईच्या आठवणी आश्रमात किती दिवस डोळ्यात पप्पा, मी एक विचारू, त्याचे उत्तर द्या. बोल. पप्पा, हे सर्व ठीक आहे, पण त्यानंतर आपण दुसरा विवाह का नाही केला? आयुष्यातून निघून जाणाऱ्या व्यक्तीबरोबर दुसऱ्या व्यक्तीला जाता येत नसतं. शिवाला पुढचं मरण दिसल्यानंतर तिनं सर्व गोष्टी सांगितल्या, परंतु एका शब्दाने ती बोलली नाही की मी साऊला आई म्हणून पुरू शकले नाही, तुम्ही दुसरा विवाह करा, तिला आई आणा. एवढा काय तिचा माझ्यावर राग होता कोण जाणे. ती फक्त बोलली नाही म्हणून तुम्ही दुसरं लग्न केलंच नाही. कदाचित तिला वाटलं असेल की आम्ही दुसरं लग्न केल्यानंतर साऊची देखभाल चांगली होणार नाही, तिला सावत्र आई यायला नको, असं त्याने दुसरं लग्न केलं तर ते त्याच मुळात अडकून पडतील आणि साऊ पोरकी होईल, असं कदाचित वाटलं असेल तिच्या मनाला. पप्पा, कदाचित थोडाफार त्रास झाला असता मला, पण माझ्यासाठी तुम्ही आयुष्यभर त्रास सहन केला, त्याचं काय? सीमाने माझ्या आयुष्याची सीमा आखून ठेवले. मरताना दिलेली वचनं पाळायची असतात. माझ्या आई नशिबात असेल 4 वर्षाचा संसार, तो मी केला. त्या छोट्याशा संसाराच्या छोट्याशा तळ्यात तुझ्यासारखं एक कमळ फुललं, तिचं नाव साऊ. इथून पुढे तुझ्या सुखातच मला आनंद शोधायचा. ती गेल्यापासून केवळ तुझ्या सुखासाठीच जगतोय. आईची माया आणि बापाची छाया प्रत्येक मुलाच्या लग्नापर्यंत तरी असायला हवी. पप्पा, तुम्हीच माझे आई वडील झाला, तुम्हीच दुःख, हाल, अपेष्टा भोगल्या. निदान यापुढे तरी सुखाचे दिवस यावेत म्हणून काही निर्णय बदलला तर बरे वाटेल. अजून तुमचं वयही झालेलं नाही. पुरी, कल्पनेच्या सुखावर जगण्याचा निर्णय मी कधीच घेत नाही. सुखदुःख हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे असतात. वाऱ्याची एखादी झुळूक आली की ते पटकन फुटून जातात. तिथं फारसा विचार करायचा नसतो. क्षणिक सुखाच्या मुळात पडायचं असतं तर पत्नी गेल्यानंतर 4-6 महिन्यात दुसरं लग्न केलं असतं. परंतु जिथे संसाराचं सुख नशिबात नाही तिथं दुसऱ्यांदा विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? तुम्ही खूप मोठं अग्निदिव्य केलं, स्वतःच्या सुखाचा तिळभर पण विचार केला नाही. पुरी, तुझ्या संसारात माझं
सुख शोधायचं आहे मला. पप्पा पप्पा तुम्ही थोर आहात. साऊ, अरे सकाळचे 11 वाजले. रविवार म्हणलं की घराकडे लक्ष द्यायचं नाही का? चल लवकर चहा घेऊन ये. हा घ्या आल्याचा मस्तपैकी स्पेशल चहा, तोही मी बनवले. चालेल. साऊ, आज जेवण काय बनवायचं? तुम्ही जे सांगाल ते. घरी भाजीला काय? भाजीला भेंडी, गवारी, दुधी भोपळा, ढबू मिरची, टोमॅटो, बटाटा. सांगा तुम्हाला काय करायचं. त्यापेक्षा आपण बाहेर जाऊ जेवायला. मग काय घरची जेवण सुट्टी. पप्पा खरंच जाऊया ना, आज खरंच खूप कंटाळा आलाय. ठीक आहे, आपण 12-1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसू. त्याच्यानंतर बाहेर जाऊ जेवायला. ठीक आहे पप्पा. पप्पा मी B.Com झाले, इंग्लिश मराठी टायपिंग पण झाले आणि कम्प्युटरचा पण चांगला कोर्स झालाय. आता जॉब सर्च करायचं म्हणते. तुमची काही हरकत नसेल तर. जॉब कुठे करता? ते भेटेल तिथे करावं लागेल. पोरी त्यासाठी बाहेर जावं लागलं तर? पप्पा त्याला नाईलाज असतो. आता लगेच जॉब करायलाच हवा. आता बाहेर जाऊन जॉब करायचं म्हणजे साहजिकच आहे, तुम्हाला काळजी वाटणार आहे. पण मी एवढं सगळं शिक्षण घेतलंय तर जॉब करण्याची तुम्हीच ना. नाही म्हणजे आज ना उद्या तुला बाहेर जावंच लागणार. आज तू प्रयत्न करू शकतेस. माझ्या समाधानाचा विचार करून चालणार नाही. पण मी म्हणतो आता लगेच जॉब शोधण्यापेक्षा तुझ्या लग्नाचा विचार केला तर? नाही म्हणजे आता आपण जॉब शोधणार, तो कुठे मिळेल हे काही सांगता येणार नाही. समजा जॉब कोल्हापूरला मिळाला आणि तुला स्थळ जर पुण्याचं मिळालं तर मिळालेला चांगला जॉब सोडावा लागेल. त्यापेक्षा लग्नानंतर आपल्याला सोयीनुसार जॉब शोधता येईल. पप्पा तुमची आयडिया खरंच खूप छान आहे, पण तुमचीच काळजी वाटते. पुरी मुलीला केव्हा ना केव्हा तरी बापाचं घर सोडावंच लागतं. मग ते आज काय नाहीतर उद्या काय. पप्पा मी एक विनंती करू? अगं कशासाठी विनंती? पप्पा माझं एका मुलावर प्रेम आहे. साऊ काय बोलतेस? यासाठी तुम्हाला शिक्षण दिले का? पप्पा प्रेम करण्यासाठी शिक्षण गरजेचं नसतं. प्रेम अडाणी मुली सुद्धा करतात. आणि प्रेम करणं म्हणजे काही गुन्हा नव्हे, केवळ मुलगा चांगला असणं महत्त्वाचं. आणि आम्ही प्रेम केलंय याचा अर्थ लग्न केलंय असं होत नाही. मुलगा काय करतो? पुण्याला जॉब करतो. त्याचं शिक्षण काय झालं? IT इंजिनियर. पगार किती आहे? 50,000. त्याला तू कधीपासून ओळखतो? 5 वर्ष. 5 वर्षापासून प्रेम करते आणि बापाला सांगायची गरज वाटते नाही. पप्पा 5 वर्षापासून ओळखते, प्रेम 2च वर्षापासून करते. आणि प्रेम फक्त शरीरावरच करायचं नसतं, ते दोघांच्या मनावरही करता येतं. आणि आमचं प्रेम पवित्र आहे, तेही कोमलचा मोठा भाऊ अजयशी. आमच्या दोघांचे मन आणि विचार दोन्ही जुळले. हे त्याच्या घरी माहित आहे? होय, गेल्या महिन्यात त्याचे आई वडील तुम्हाला भेटायला नव्हते, पण मीच त्यांना सांगितलं
या आधी मी पप्पांशी बोलून घेते, नंतर तुम्ही या. म्हणजे तुमचं सगळं ठरलंय तर? पप्पा मुळीच नाही, फक्त प्रेम आहे का तर आहे, बाकी लग्नाचा निर्णय तुमचाच असेल. आणि मी नकार दिला तर? हे लग्नच होणार नाही असं तुला वाटेल, त्याला वाटायला नको. मी त्याला प्रथमच सांगून ठेवले, हे लग्न पप्पांच्या परवानगीशिवाय होणार नाही. मग तो काय म्हणाला? तो म्हणला की आपल्या लग्नाला पप्पा निश्चितच परवानगी देतील. एवढा आत्मविश्वास त्याच्याकडे कुठून आला? त्याचा स्वतःचा बायोडेटा. विचार वाटतोय. हो, तो खूप हुशार आहे. त्याला दुसरा भाऊ वगैरे? नाही, अजय आणि कोमल दोघेच बहीण भाऊ आहेत. वडील काय काम करतात? MIDC एका कंपनीत जॉब करतात आणि आई घरीच असते. पुण्यात स्वतःच घर वगैरे? नाही, इथं मात्र एक फ्लॅट आहे. समजा लग्नानंतर कुठे जाणार? पुण्याला भाड्याने फ्लॅट घेऊन राहावं लागेल. पुण्याचा स्वतःचा फ्लॅट घेण्याचा विचार आहे? मला वाटतं फ्लॅट बुक केलेला आहे, फक्त तो ताब्यात मिळायला 2 वर्ष लागतील. ते फ्लॅटचे हप्ते, तुमचा एवढा खर्च, एवढा त्या छोट्याशा पगारात भागेल? मी छोटा मोठा जॉब करेन. म्हणजे तुमचं सर्व प्लॅनिंग झालंय तर? पप्पा, तुमची परवानगी असेल तर त्याच्या आई वडिलांना तुम्हाला भेटायला येऊ द्या. नाही तशी काहीच घ्यायला नाही, अजयला भेटल्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. पोरी, या लग्नाला माझी संमती आहे. पप्पा काय म्हणाला? ह्या लग्नाला संमती? पप्पा, आय लव्ह यू पप्पा. आज मी खूप आनंदी आहे. पप्पा, अजयला रविवारची सुट्टी असते, तो गावी आला असेल, त्याला तुम्हाला भेटायला बोलू? नको, त्याची काही गरज नाही. तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. सर्व काही चांगलं असल्याशिवाय तू हा निर्णय घेणार नाहीस. पप्पा, मला कळतंय ना, आपला बाप डोळ्याचं पाणी डोळ्यातच जिरवत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये. बाप तो बापच असतो, त्याचं मोजमाप कोणत्याही तऱ्हेतून करता येत नाही. पोरी, मला खूप मोठं टेन्शन होतं. तुझ्यासाठी चांगलं स्थळ कसं मिळेल? तुला एक विचारू, तो IT इंजिनियर आणि तू फक्त B.Com शिकलेल, ते त्यानं कसं काय मान्य केलं? हो, कोमल माझी 8वी पासूनची मैत्रीण, त्यामुळे तिच्या घरी वरच्यावर येणं जाणं राहिलं. आणि कोमलचे आई वडील पण माझ्यावर कोमलसारखेच प्रेम करत होते. शेवटी प्रेमात 19-20 चालतात. अच्छा, ठीक आहे. माझी या लग्नाला संमती आहे. तुझं लग्न जोरात लावून देणार, त्यात तुझी सर्व काही हौस मौज होईल. तुझ्या लग्नात सर्व काही असेल, हत्ती, घोड्या, डोली, बँजो, सोनं नाणं, दागदागिनं, हवं ते जेवण, धूम धडाक्यात तुझं लग्न लावून देणार. त्यात काही कमी पडणार नाही. थोडी तूच माझं सर्वस्व आहेस. पप्पा, थँक्यू व्हेरी मच. पप्पा, अजून एक फोन करून सांगू? सांग. हॅलो हॅलो अजय, अरे मी साऊ बोलते. अरे अजय, आपल्या लग्नाला पप्पाने परवानगी दिली आहे. हो हो हो, मी खरंच बोलते. आपल्या लग्नाला परवानगी भेटली. माय फादर इज ग्रेट मॅन. बरं अजय, आपण नंतर बोलू. पप्पा, हे झालं माझ्या आनंदात. आता दुःख होतंय त्या जन्मदात्या बापाचं. पुढे बिलकुल डोळ्यात पाणी आणू नकोस.
तुझ्या आयुष्यातील हा सोनेरी दिवस आहे. संसाराचा गाडा हा असाच असतो, कभी खुशी कभी गम. मी सर्वांना सांगेल, प्रत्येकाला एक मुलगी असावी, तीही माझ्या मुलीसारखी. माझे वडील केवळ पप्पाच नसून एक सर्वश्रेष्ठ बाप आहे. बाप. आजपासून मी त्यांना पप्पा म्हणणार नाही, बाबा म्हणणार. बाबा.